नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. भोवळ आल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या आशा वर्कर्सच्या आरोग्याचा धोका टळला असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली आहे. विविध मागण्यांसाठी शहापूर ते मंत्रालय दरम्यान काढण्यात आलेल्या पदयात्रेत वाढत्या उष्म्याने भोवळ येऊन त्या बेशुद्ध पडल्या होत्या. त्या सगळ्यांना शासकीय जिल्हा रुग्णालयाअंतर्गत येणाऱ्या शहापूर येथील आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आलं होतं. जागतिक आरोग्य संघटनेने दखल घेतलेल्या आशा वर्कर्सला राज्य सरकारकडून न्याय हवा आहे. त्यासाठी विविध मागण्या घेऊन आशा वर्कर्स मंत्रालयावरती निघाले आहेत. पदयात्रा काढून त्या सरकारचे लक्ष वेधून घेत आहेत. ही पदयात्रा ठाण्याकडे येत असताना अनेकांना भोवळ आल्याने त्या बेशुद्ध पडल्या. अनेकांना श्वास घेण्याचा त्रास झाला. त्यापैकी 18 जणींना या त्रासापासून भिवंडी येथील आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आले. तिथे 12 जणींवरती उपचार सुरू करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आले, तर 6 जणांची प्रकृती खालावल्याने त्यांना ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये हलवण्यात आले. या ठिकाणी त्यांच्यावरती उपचार सुरू असून त्या धोक्याच्या बाहेर आल्याचं जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी सांगितलं. दरम्यान जिल्हा रुग्णालयात त्यांची योग्य काळजी घेऊन त्यांना बरं करण्यात आल्याने उपचार घेत असलेल्या आशा वर्कर्स आणि इतरांनी डॉक्टर कैलास पवार यांचे आभार मानले. आपल्याकडे काल या भिवंडीवरनं चालत येत असताना काही लोकांना चक्कर येऊन पडल्या, काहींना त्रास व्हायला लागला. तर आपण तात्काळ आपली टीम त्यांच्यासोबत होतीच. त्यांना IGM हॉस्पिटलला दाखवण्यात आलं आणि त्याच्यानंतर जेव्हा वाटलं की ट्रीटमेंटची वगैरे गरज आहे त्या सिव्हिल हॉस्पिटल ठाण्याला त्यांना रिफर करण्यात आलं. आपण इकडे त्यांना ॲडमिट केलं. ऑब्वियसली आम्ही त्या सुप्रिटेंडंटशी डॉक्टरांशी बोलत होतो म्हणून त्यांना इकडे बोलवलं. आणि हा जो वाढ बघाल आपण आशाचा मोठा मोर्चा इथे आलेला आहे. त्या आशा वर्करसाठीच हा वाढ आपण तयार केला. आपण 150 बेडची तयारी केलेली आहे आणि जास्त जर कोणाला लागलं तर आपण जवळपास 2 बेड पण देणार आहे. तर काही समजा आजारी पडलेच लोक तर त्यांना सगळ्यांना मेडिकल व्यवस्था प्रॉपरली मिळावी ही आमची तळमळ आहे. आणि त्या दृष्टीने काल आम्ही या 6 लोकांना ॲडमिट केलं होतं. त्यांना व्यवस्थित ट्रीटमेंट केली. आताही त्या बोलते ते खरोखर पुढच्या हॉस्पिटल आशीर्वाद देत आहे. सगळ्या स्टाफनी त्यांना मदत केली. आणि आमची तीच आहे की आपले जे आशा वर्कर्स आहेत जे इकडे आलेत गटपदावर त्यांना त्रास होऊ नये आणि त्याला काही त्रास लागले त्याला मेडिकल आणि बाकी सगळी मदत आपण करायला पाहिजे. आणि आताही ते ठाण्याला जे कोर्ट नाक्यावर थांबलेलं आहे तिकडे आपली जवळपास रात्री आम्ही 14 ॲम्ब्युलन्सेस उभे करून ठेवली होती. 5 डॉक्टरच्या टीम होत्या. आताही आपल्याकडे 5 डॉक्टरच्या टीम आणि 10-12 ॲम्ब्युलन्सेस तिकडे उभ्या केलेल्या आहेत. कोणाला काही लागेल तर आपण छत्रपती शिवाजी हॉस्पिटल कळवा किंवा सिव्हिल हॉस्पिटल ठाणे त्या ठिकाणी पेशंट रिफर करतोय. आणि गरज पडली तर आपण काही गोष्टी फेरी काही प्रायव्हेट हॉस्पिटलला पण शिफ्ट करायची आपली तयारी आहे. परंतु त्यांना जी काही गरज लागेल त्याप्रमाणे आपण त्यांना सगळी मदत करतो. संजय धनगर, मी आनगाव PSC मध्ये काम करते, राहते मिटपडा शेलार. आणि इथं मी हॉस्पिटलमध्ये चक्कर येऊन तिथं पडलेली. या स्टॉपनी मला इथं आल्यावर सगळी व्यवस्थित सोय दिली ना आता मी बिलकुल बरी आहे. घरी जाऊ शकते, एरियात काम करू शकते. जार निघाल्याशिवाय काम करणार नाही. जार आम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजेच. सर तुम्ही सेवा खूप केली आमची तुमच्या स्टॉपनी आणि तुमचे ना करून मनापासून सगळं आभार. जेवढं माझ्या 75 आशा करून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे शिष्य असलेले नरेश मरेना यांनी लोकांच्या मनात महाराष्ट्र महोत्सवाच्या निमित्ताने आनंद उत्सवात फुलवलेला आहे. उपमहापौर कालावधीपासून ते आजपर्यंत सतत कार्यरत राहून त्यांनी घोडबंदर परिसरामध्ये विकास कामं केली आहेत. नरेश मनेरा यांच्या कार्याची दखल घेऊन घोडबंदर येथील मतदार त्यांना निश्चित आमदार करतील. नरेश मनेरा हे या मतदारसंघातील उद्याचे आमदार आहेत, असे मत शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केले. शिवसेना पक्षाचे शिवसेना ओवळा माजिवडा विधानसभा क्षेत्र संपर्क प्रमुख वैष्णव प्रतिष्ठानचे अध्यक्ष नरेश मनेरा यांनी आयोजित केलेल्या महाराष्ट्र महोत्सवात प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना नेते खासदार विनायक राऊत बोलत होते. या प्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा विस्तारक रुची विनायक राऊत, युवा सेना महाराष्ट्र सचिव धनश्री राजन विचारे, संगमेश्वर सभापती दिलीप सावंत इत्यादी मान्यवर उपस्थित होते. नरेश मनेरा यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र महोत्सवाचा कार्यक्रम 12 वर्षापासून सतत होत आहे. मला प्रथमच या महोत्सवाला येण्याचं भाग्य प्राप्त झाले. प्रवेश करता क्षणी नरेश मनेरा यांनी उभारलेल्या प्रभू रामचंद्रांच्या मंदिरातील श्रीरामाचे साक्षात दर्शन झाले आणि आम्ही धन्य झालो. महाराष्ट्र महोत्सवाला प्रेक्षकांचा लाभलेला प्रचंड प्रतिसाद पाहता नरेश मनेरा यांची लोकप्रियतेची कल्पना येते. या विभागातील नागरिकांसाठी महाराष्ट्र महोत्सवात नृत्य स्पर्धेच्या निमित्ताने घोडबंदर परिसरातील मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नरेश मनेरा यांनी जो प्रयत्न केला आहे तो कौतुकास्पद आहे. कोकण महोत्सव अनेक ठिकाणी होतो, पण नरेश मनेरा यांच्या संकल्पनेतून विविधांगी कलागुणांनी नटलेला महाराष्ट्र महोत्सव हा एकमेव असा आहे. नरेश मनेरा यांचा उपमहापौर असल्यापासूनचा उत्साह आजही कायम आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे शिष्य असलेले नरेश मनेरा यांनी लोकांच्या मनात महाराष्ट्र महोत्सवाच्या निमित्ताने आनंद उत्सव फुलवलेला आहे. या ठाण्याचे माजी महापौर आणि खऱ्या अर्थाने या विधानसभा मतदारसंघाचे उद्याचे आमदार नरेश मनेराजी यांच्या संकल्पनेतून हा महाराष्ट्र महोत्सव मागच्या 12 वर्षापासून होत आहे. प्रथमच या महोत्सवाला येण्याचं भाग्य मला प्राप्त झालं आणि खूप आनंद झाला. प्रथमच प्रवेश करता क्षणीच प्रभू रामचंद्रांचं मंदिर ज्या पद्धतीने त्याने उभं केलेलं आहे आणि त्यानंतर या रंगमंचावर आलो असताना या महाराष्ट्र महोत्सवाला आपल्या प्रेक्षकांच्या उपस्थितीचा जो प्रचंड प्रतिसाद मिळाला, त्यावरूनच नरेशजी तुम्ही या विभागातील नागरिकांसाठी, रहिवाशांसाठी ज्या पद्धतीने त्यांना एक संधी उपलब्ध करून देता या आनंदोत्सवाचं एक आनंद उपभोगण्याची ते खरंच कौतुकास्पद आहे. कारण सर्वप्रथम तर या आपल्या सर्वांना मी विनंती करतो की एकदा जोरदार टाळ्या सन्माननीय नरेशजी मनेरा साहेबांसाठी व्हायला पाहिजेत. कारण की महाराष्ट्र महोत्सवाचं हे 12वं वर्ष आहे आणि फक्त कार्यकर्त्यांना नव्हे तर सर्वसामान्य जनतेला, या ठाणेकरांना आणि या खास करून ओवळा माजिवाड्यातील परिसरातील राहणाऱ्या रहिवाशांना एक अप्रतिम असा अनुभव मनेरा साहेबांच्या त्यांच्या सर्व सहकाऱ्यांमुळे, त्यांच्या या टीममुळे आपल्याला अनुभवायला मिळतो. 8 दिवस सातत्याने असा उपक्रम राबवावा आणि गेले 11 वर्ष यशस्वी पद्धतीने हा उपक्रम राबवला जातोय, हा महोत्सव राबवला जातोय. खरोखर मनेरा साहेबांचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. सिद्धेश्वर परिसरात हळदी कुंकू समारंभाला महिलांचा उत्कृष्ट प्रतिसाद.
हिंदू संस्कृतीमधील स्त्रियांचा सर्वात आवडता सण म्हणजेच हळदी कुंकू. जुनी नाती दृढ करायची व नवी नाती निर्माण करायची या व्यापक हेतूने हळदी कुंकवाचं सौभाग्य लेणं लुटण्याकरिता दरवर्षीप्रमाणे यंदाही गोदूताई परुळेकर मैदान, सिद्धेश्वर तलाव परिसरामध्ये शिवसेना ठाणे जिल्हा शाखा, महिला आघाडी व चैत्र गौरी महिला मंडळाच्या वतीने मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू समारंभ व किरण वेहले प्रस्तुत उधळू रंगस्वरांचे या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी माननीय सहपोलीस आयुक्त प्रिया ढाकणे मॅडम यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तसेच विभागातील ज्येष्ठ व कर्तृत्ववान महिलांचा सन्मान यावेळी करण्यात आला. या कार्यक्रमात भव्य लकी ड्रॉ तसेच गणेश दर्शन सजावट स्पर्धेची पारितोषिकं देखील देण्यात आली. या कार्यक्रमाला महिलांनी उत्कृष्ट असा प्रतिसाद दिला. यावेळी महिला जिल्हा संघटक श्रीमती रेखा खोपकर, समिधा मोहिते, महिला उपजिल्हा संघटक महेश्वरी तरे, आकांक्षा राणे, संपदा पांचाळ, महिला शहर संघटक स्मिता इंदुलकर, वासंती राऊत, प्रमिला भांगे, महिला उपशहर संघटक मंजिरी ढमाले, कुंदा दळवी यांसह विविध महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होत्या. आणि त्याचं पहिल्या वर्षी, लग्नानंतर पहिल्या वर्षी वाण लुटलं जातं. बघा, या सगळ्या सख्या एकत्र आलेल्या आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण गणेशोत्सव दरम्यान जी स्पर्धा घेतली होती, घरगुती गणेश दर्शन स्पर्धा, त्यामधल्या विजेत्यांना आपण ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.